मग एक असेच गुरुजी होते जो की मोक्षाच्या शोधात होता किंवा सत्याच्या शोधात होता. तो माणूस दररोज काय करायचा, ध्यानस्थ बसायचा, दररोज एका झाडाखाली ध्यानस्थ बसायचा. मग एक दिवस काय झालं, एक गरुड त्या झाडावर मांजराच्या पिल्ल्याला घेऊन आला, कुठून पकडून आणला असेल त्याने, आणला आणि तो खाणार अशा टायमाला त्याच्या त्या नखामधून ते सुटल्या मांजर आणि त्या गुरुजींच्या मांडीवर पडलं. मग त्यांनी त्या मांजराच्या पिल्ल्याला उचललं, त्याला जखम झालेली त्याला नीट केली, त्याला व्यवस्थित केलं. मग त्या मांजराला पण त्या माणसाचा लळा लागला होता. तर मग जसे ते गुरुजी ध्यानाला बसायचे तसं ते मांजर यायचं, परत मांडीवर बसायचं, परत यायचं, मांडीवर बसायचं. ते बाजूला काढून ठेवलं तरी त्यांच्या ध्यानामध्ये व्यत्यय आणायला लागले किंवा अडथळा आणायला लागला. म्हणून गुरुजींना काय केलं, ते मांजर पहिलं उचलायचे, त्याला बांधायचे एका ठिकाणी रस्सीला आणि यायचे आणि ध्यानाला बसायचे. त्यांचे काही शिष्य होते ते पण येऊन बघायचे. मग एक दिवस काय झालं, ते गुरुजी होते ते बांधलं आणि येऊन ध्यानाला बसले. ध्यानाला बसल्या बसल्या तिथंच म्हणजे मरण पावले गेले. हे बघितलं विद्यार्थ्यांनी, गुरुजी गेलेले तर आता ध्यानाला दररोज बसायचे, ते कसं बसायचं. मग त्यांनी गुरुजींची सगळी दिनचर्या काढली. तर त्या दिनचर्येमध्ये एक कालक्रम जो होता तो नित्य होता. म्हणजे काय, की गुरुजी यायचे, ते पहिलं मांजराला नेऊन बांधायचे तिथं, त्याला दूध वगैरे पाजून आणि मगच ध्यानाला बसायचे. शिष्यांच्या मनामध्ये आलं की अरे गुरुजी आपले असे करायचे की त्या मांजराला पहिले बांधायचे आणि नंतर काय करायचे, ध्यानाला बसायचे, म्हणजे मांजर पॉवरफुल असणार आहे. आणि मग परत काय केलं लोकांनी, पहिलं मांजर जाऊन बांधायला लागले, परत सगळे ध्यानाला बसायला लागले. म्हणजे हे काय झालं, एक परंपरा बनली आणि त्या परत आश्रमाची पूर्ण परंपरा बनायला लागली. पहिलं मांजर बांधणे परत ध्यानाला बसणे. मग एक दिवस ते मांजरच गेलं मरून. मग लोकांचा परत प्रश्न की आता काय करायचं. मग सेम तसं दिसणारं मांजर लोक धरून आणायचे आणि तिथं बांधायचे, मग ध्यानाला बसायचे. म्हणजेच काय रे, की हळूहळू एक परंपरा बनली. आणि या परंपराने काय केलं बघा, अंधविश्वास निर्माण केला किंवा त्या मांजरामध्ये काहीतरी जादू असेल किंवा चमत्कार असेल. हळूहळू त्या मांजराची पण पूजा करायला लागली लोक, किंवा त्या मांजरामध्ये खरं ते काहीतरी पॉवर असेल म्हणूनच गुरुजी असे करायचे. म्हणजेच परत परंपरेपासून काय झालं, अंधश्रद्धा चालू झाली.